तेच त्यांना म्हणलं प्रत्यक्ष व्हॉट्सअपवर खेळण्याचा विषय नाही. तुम्ही आम्हाला पत्र व्हॉट्सअपवर पाठवायचे, आम्ही तुम्हाला पाठवायचे. कारण हे राज्याचा तोडगा आहे. इथं गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होणार आहे. कुठं व्हॉट्सअपवर एवढा मोठा तोडगा काढणं हे सोपं नाही. याला म्हणतात मग खेळ लावलाय असं म्हणते त्याला. नुसती खेळाखेळी टोलाटोलवी आहे. तुम्ही प्रत्यक्ष या, त्याच्यावरती आपण बघूयात काय आहे ते. परंतु ती विषय आता महत्त्वाचा नाही. आता महत्त्वाचा विषय आहे की 54 लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्यात. प्रमाणपत्र 54 लाख मराठ्यांना 20 जानेवारीच्या आत द्या आणि त्याच्या परिवाराला सुद्धा 20 जानेवारीच्या आत द्या. म्हणजे 54 लाख प्लस त्याच्या परिवाराला दिलेला कुणबी प्रमाणपत्राचा आकडा किती होतोय त्या आधारावरती तुम्हाला तो कायदा पारित करावा लागणार आहे किंवा वटहुकूम काढावा लागणार आहे की सगळ्या सोयऱ्यांना या प्रमाणपत्राच्या आधारे देण्यात यावे. आणि त्याची व्याख्यासह ते सगळा सोयरा असला पाहिजे. उगाच व्याख्या घ्यायची नाही आणि सगळा सोयरा टाकायचा. परत अधिकारी पुढं अडचण आणू नयेत. आपणही व्याख्या दिली, तुमची व्याख्या काय ते आम्हाला सांगा. पण हे 1.5 महिन्यापासून व्याख्याच चालली त्यांची आम्हाला आणि आमची त्यांना. हे काय आज परवा काल नवीन दिलेलं नाही. म्हणजे मुंबईला जायच्या टायमाला आम्ही त्यांना व्याख्या दिली असं आधी दिलेली. त्यांना आम्ही मांजरसुबेतही दिलेली आणि याच्या अगोदरही 2 महिन्यापूर्वी दिलेली. आणि 54 लाखांबद्दलही नोंदीच्या बाबतही प्रमाणपत्रासाठी 2 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे. आणि 1 महिन्यापूर्वी त्यांना बीडच्या सभेच्या वेळेस आम्ही सांगितलेलं आहे की अशा स्वरूपाचं तुम्ही हे करा, त्याचा आकडा डिक्लेअर करा किती प्रमाणपत्र देते. हे डाटा दिल्याशिवाय आम्हाला इतके प्रमाणपत्र 54 लाख प्रमाणपत्र आम्ही वाटप केले. हे डाटा आम्हाला लागणार आहे. तुम्ही तोंडी म्हणाल 54 लाख जणाला दिले तर त्याच्यावरती आमचा विश्वास नाही. आणि त्याचे किती परिवाराला दिले याचाही आकडा आवश्यक आहे. मात्र तुम्हाला हे जे आज तुम्ही आदेश काढलेत याची अंमलबजावणी 20 जानेवारीच्या आत होणं आवश्यक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.